तर मित्रांनो, आपण कालच्या भागात बघितलं होतं की अर्जुनने अथर्व विचाराला खरंच कोर्टामध्ये आणून साक्षीचं तोंड बंद केलं आणि कोर्टाने हे सिद्ध केलं की साक्षीने खोटे डॉक्युमेंट बनवले आणि तिचा कोणीही अथर्व विचार नावाचा भाऊ वगैरे नव्हता. आणि त्यामुळे कोर्टाने तिला 3 महिन्याची शिक्षा सुनावलेली आहे. आणि महिपतचं इकडं डोकं भडकलंय आणि त्याने एक डायरेक्ट पाल लिहिलं, चिठ्ठी लिहिली की मी मधुभाऊ सुसाईड करतो, की मला पश्चाताप होतोय की माझ्यामुळे साक्षी जेलमध्ये गेली आणि तो खून मी केला अशी. आणि तो आज काय करतोय ते बघायला मजा येईल आणि अर्जुनचं पुढचं पाऊल काय असेल तेही आपल्याला बघायचं आहे. त्याकरता आजचा भाग पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो, आणि चॅनल सबस्क्राईब पण करा. तर तुमची उत्साह जास्त न ताणता मी आजचा भाग सुरू करतो आहे. तर मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीला कल्पना अशी घरामध्ये एरझऱ्या मारत असते आणि ती प्रतापला म्हणते तुम्ही काही करा, त्या सालीला फोन करा, तिला विचारा अर्जुन कुठे, तो आला की नाही आला असं. तो प्रताप म्हणतो तू शांत हो, तुझे पाय लागले, आधीच पायाला दुखेल पाय, मी सायलीला फोन करतो. आणि तो फोन करतो त्याच वेळी अर्जुन आणि सायलीची घरामध्ये एंट्री होते. आणि अर्जुन कल्पना म्हणतो मम्मा मला माफ कर, मी तुला फोन नाही केला, पण माझ्या फोनची बॅटरी ऑफ झाली, म्हणजे डेड झाली होती, त्यावेळेला फोन बंद पडला तर माझा. कल्पना माझा जाम चिडते, तुझ्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली होती पण बाकीचे फोन का जगातले बंद पडले होते का, आम्हाला सांगायचं नाही का आम्ही तुझी किती काळजी करत होतो. मम्मा तर अर्जुन हसायला लागतो, मम्मा तू माझी काळजी करतेस म्हणजे तू रात्रभर झोपली नाही वाटतं. प्रताप पण म्हणतो नाही नाही, तुला काहीतरी गैरसमज झाला आहे, आम्हाला तुझी काही काळजी नाही, आम्हाला हेही माहीत नव्हतं की तू रात्रभर घरी नाही आला आहे. आणि कल्पनासुद्धा म्हणते हो, आम्हाला हेही कळलं नाही की तू रात्रभर घरीच नाही आला, आम्हाला सकाळी कळलं की तू नाही आला म्हणून आम्ही तुझी काळजी करत होतो. मात्र अर्जुन जोरात टाळ वाजवून हसायला लागतो, तुम्हाला ड्रामा पण करता येत नाही आहे. माझ्या बायको मला सगळं सांगितलं की तुम्ही किती काळजी होता आणि रात्रभर तुम्ही जागी आहात म्हणून. मग काय, दोघेही शांत बसतात म्हणजे प्रताप आणि कल्पना. आणि अर्जुन सायलीकडे बघतो, सायली मात्र डॉक्टर हात मारून घेते. म्हणजे तिने सांगितलं असं अर्जुनला की असं बोलू नको, पण अर्जुन बोललाय, तोही कपड्यावर हात मारतो. तर पुढच्या सीनमध्ये अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये असतात आणि मात्र सायली फार खुश असते की आज त्यांचं एक यशस्वी पाऊल पडले या केसमध्ये. फायनली साक्षी जेलमध्ये गेली आहे, थोड्या वेळ का असताना पण ती जेलमध्ये गेली आहे. मग अर्जुन तर म्हणत असतो हे फक्त पहिलं पाऊल आहे, आपल्याला कोर्टामध्ये अजून काही पुरावे सिद्ध करावे लागतील आणि तिला कायम जेलमध्ये टाकावं लागेल, कारण त्या रात्री ती नक्की कुठे होती हे आपल्याला अजूनही माहीत नाही आहे. आणि तो विचार करत असतो त्यावेळेस सायली त्याला म्हणते बस झालं तर केस तर बस झालं, आज जे आपण जे काय केलं आहे, जे काय अचिव्हमेंट केली, जे काय केले आपण त्याला सेलिब्रेट करूया. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे, सेलिब्रेशनसाठी माझ्याकडे भरपूर वेळ आहे. मग सायली म्हणते ठीक आहे, चला माझ्यासोबत खाली. त्यालाही समजत नाही ही खाली कुठे घेऊन चाली. मग ती खाली त्याला घेऊन येते किचनमध्ये आणि मग ती म्हणते आज ना आपण काय करू, आपण सेलिब्रेशन करू, आज मी मेन शेफ आणि ती माझी असिस्टंट, आणि हो माझ्या नवऱ्याला खूप छान छान खायला आवडतं आणि त्याला माझ्या हातचं फार आवडतं बरं का. तो म्हणतो हो मॅडम, मी तुमचा असिस्टंट आहे, तुम्ही जे म्हणाल ते. आणि मग सायली आणि अर्जुन मिळून काहीतरी छानसा एक पदार्थ बनवतात आणि ते घेऊन वरती रूममध्ये येतात. अर्जुनही म्हणतो डिलिशियस, असा पदार्थ मी आत्तापर्यंत नाही खाल्ला, कारण माझी बायको एकदम मास्टर शेफ आहे. तर सायलीसुद्धा म्हणते हो, पण माझा असिस्टंटसुद्धा खूप भारी शेफ होता ना, त्याच्यामुळे हा पदार्थ खूपच छान झाला आहे. मग अर्जुन तिला म्हणतो की अजून तुम्ही माझ्यासाठी काय सेलिब्रेशन केलं आहे, काय आणलं असं ते मला प्लीज द्या ना. मग सायलीमध्ये डोळे बंद करा आणि ते डोळे बंद करतो अर्जुन. आणि मग सायली छोटंसं ड्रिंक घेऊन त्याकडे येते आणि मग दोघी प्रेमाने एकमेकांच्या हातामध्ये हात घालून असं ड्रिंक छानपैकी रोमॅन्टिकली पितात. आणि मित्रांनो, मग सीन शिफ्ट होतो महिपतच्या घरी. काल त्यांनी चिठ्ठी लिहिली असते की मी मधुकर पाटील, मला पस्ताव होतो की माझ्यामुळे ती साक्षी बिचारी जेलमध्ये गेली, तो खून मी केला होता आणि आता ह्या गोष्टीचा पस्तावा झाल्यामुळे मी सुसाईड करतो. तो ती चिठ्ठी घेतो, ते पान फाडतो आणि त्याच्या माणसांना बोलवतो आणि त्याच्या अंगावर फेकतो. ही चिठ्ठी ते मधुकर पाटील खिशात टाकायची आणि त्याला संपवायचा, पण असा संपवायचा की लोकांना वाटलं पाहिजे की त्याने सुसाईड केलं आहे. दोघे निघून जातात. मग प्रिया मात्र जाम खुश होते, ती म्हणते अण्णा सर तुम्ही खूपच छान काम केलं हो, म्हणजे असं जर झालं की केसही संपेल आणि साक्षीसुद्धा निर्दोषमुक्त होईल, पण हे वर्क करेल का, म्हणजे हे खरंच होईल का. मात्र महिपत जाम चिडतो, काय बोलतेस तू, हे वर्क होईल का, म्हणजे हे वर्क झालंच पाहिजे. आणि मग पुन्हा सीन शिफ्ट होतो मधुभाऊंकडे. मधुभाऊ बिचारे मार्केटमध्ये काहीतरी घेऊन हातामध्ये 2 पिशव्या घेऊन येत असतात. ओणी फार झालं असतं, त्यांना चालता येत नसतं, पण ते बिचारे चालत असतात. मधुभाऊंना पण जाणीव होते की आपला कोणतरी पाठलाग करत आहे, कारण ते 2 माणसं
त्यांच्या मागे असतात. मधुबांना जाणीव होते की आपला जीव धोक्यात आहे. मग ते अक्षरशः पळायला लागतात मित्रांनो, आणि पळत 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 चाळीमध्ये घुसतात आणि ते गुंड चाळीच्या गेटमध्ये येऊन उभे राहतात. त्यातला एक जण दुसरा म्हणतो, यार ह्या म्हाताऱ्याला आपण रस्त्यामध्ये पकडलं असतं ना, तिथेच काम केलं असतं याचं. दुसरा म्हणतो, हो रे, पण आजूबाजूला खूप गर्दी होती ना, आपण जर म्हाताऱ्याला धरलं असतं लोकांनी आपल्याला चोडवलं असतं, आता काय करायचं. तो पहिला माणूस म्हणतो, ठीक आहे, आता या चाळी कोण दिसत नाही आहे, आपण डायरेक्ट मधुबांच्या घरात घुसू आणि त्यांचा गेम करू. तोपर्यंत मित्रांनो इकडे सायली आणि अर्जुनसुद्धा गाडीतनं मधुबांना भेटायसाठी येत असतात. कारण अर्जुन तिला म्हणत असतो की तुम्हाला काही चैन पडणार नाही, हे सेलिब्रेशन तुमच्या माहेरी केल्याशिवाय, चला आपण निघूया म्हणतो जात असतात. आणि मध्ये रस्ता उतरून सायली मधुभाऊ आणि कुसुमताईसाठी मिठाई पण घेते. कुसुमसाठी जिलेबी घेते आणि मधुभाऊसाठी ढोकळा घेते आणि दोघे निघतात. आणि इकडे मित्रांनो मधुभाऊंचे घराचं दार अक्षरशः उघडून ते गुंड येतात, मधुबांना जोरदार मारायला लागतात. आणि त्यातला गुंड म्हणतो, का रे म्हाताऱ्या, तुला जागायचं नाही का, एक काम कर, ह्या कागदावर सही कर. म्हणून तो चिठ्ठी जी मैपतने लिहिली असते चिठ्ठी काढतो आणि त्यासमोर ठेवतो. मधुभाऊ तो चिठ्ठी वाचतात. म्हणतो मधुभाऊ म्हणतात, मी कुठल्याही कागदावर सही वगैरे करणार नाही. मग ते गुंड जाम चिडतात. त्यातला गुंड पुन्हा म्हणतो, तू जर सही वगैरे नाही केली ना, तर तुझी मुली जी सासरी गेली ना, तिला आम्ही उठवू आणि तिचे तुकडे तुकडे करू. मग मात्र मधुबांचा नाईलाज होतो आणि ते सही करतात. मग मात्र तो गुंड पुन्हा म्हणतो, म्हातारा यार सॉरी, तुला म्हणलं होतं की तुला आम्ही जिवंत सोडू, पण आम्हाला तुला जिवंत सोडता येणार नाही आहे, सॉरी त्याबद्दल. मग दुसरा गुंड म्हणतो, आपण एक काम करू, आपलं अर्धं काम तर झालंच आहे, त्याचं इथंच गेम करू आणि तुम्ही निघून जाऊ. म्हणून ते मधुबांना मारायला लागतात. दोघं त्याला मधुबांचा गळा आवळतात, मधुबाऊ तर प्रतिकार करतात, पण ते बिचारे म्हातारे गुंडांपुढे ते एकटे पडतात. आणि तेवढ्यात एंट्री होते कुसुमताईची. आणि ती बघते की मधुभाऊंना दोन गुंड गळावरून मारायला प्रयत्न करतात. ती ओढायला लागते. त्यातला एक गुंड तिलाही पकडतो आणि तिलाही मारायला लागतो. आणि ती म्हणते, वाचवा वाचवा वाचवा. आणि तेवढ्यात एंट्री होते अर्जुनची आणि सायलीची. ते गेटने गाडी लावतात आणि आतमध्ये येतात चाळीमध्ये. आणि त्यांना कुसुमताईचा आवाज ऐकू होतो. त्यांना तेव्हाच कळते काहीतरी घडलं आहे. ते दोघे पळत पळत, म्हणजे सायली बाहेरूनच ओढते, कुसुमताई काय झालं. आणि म्हणजे सायलीचा आवाज ऐकून ते गुंड पण चालत होतात. आणि त्यातल्या गुंड तेवढ्यात मधुभाऊंच्या डोक्यामध्ये बंदुकीचा हँडल मारतो आणि दोघं खिडकीतून बाहेर पडतात. आणि जसे अर्जुन आणि सायली आतमध्ये येतात, अर्जुन बघतो ते गुंड बाहेर पडतात म्हणून. मधुभाऊ तिथे असतं बेशुद्ध पडलेले असतात. मग तो होतो, तुम्ही मधुभाऊकडे अशी मी त्या गुंडाकडे बघतो. तो बाहेर जातो आणि गुंडांना पकडतो, दोघांना मारायला लागतो. त्यातल्या गुंड पळून जातो. दुसरा मात्र अर्जुनच्या हाती लागतो. अर्जुन त्याला जाम मारतो, पण तो गुंड कसा बसा त्याच्यापर्यंत अडचून निघून जातो. मग अर्जुन घरामध्ये येतो. तोपर्यंत मधुभाऊ शुद्धीमध्ये आले असतात. आणि मग मधुभाऊंना तो विचारतो, मधुभाऊ तुम्ही ठीक आहात ना, काय झालं, हे गुंड कोण होते वगैरे वगैरे असं विचार लागतो. तेवढ्याच सायली म्हणते, मला वाटतं साक्षी जेलमध्ये गेली आहे आणि याचा राग महिपतने मधुभाऊवर काढला आहे. म्हणजे गुंड नेमकी म्हणजे महिपतचे असतील. पण अर्जुन म्हणतो, असं कसं शक्य होईल, हे गुंड जर महिपतचे असतील आणि महिपत जर मधुभाऊचा जीव घ्यायचा प्रयत्न करतो आहे, हे मला पटत नाही. कारण की मधुभाऊ जिवंत असणं हे त्याच्यासाठी जास्त हिताचं आहे. कारण हे केसमध्ये जर मधुभाऊ असतील तर ते साक्षी निर्दोष सोडू शकते, तो यांना का मारायचा प्रयत्न करेन, असा तो विचार करत असतानाच मधुभाऊ बोलतात, त्या गुंडांनी माझ्याकडनं एका कागदावर सही करून घेतली आहे. मग मात्र अर्जुन म्हणतो, म्हणजे काय झालं मधुभाऊ, नक्की सांगा. मधुभाऊ म्हणतात, मला त्यांनी एवढं प्रेशर केलं की मला नक्की काही आठवत नाही आहे, पण जेवढं आठवतं त्यानुसार असं होतं की मला साक्षी जेलमध्ये गेली तो खून मी केला आहे, याचा मला पस्तावा होतो आणि मी आत्महत्या करतो असं काही त्याच्यावर लिहिलं होतं आणि मी त्यावर सही केली आहे. मग कुसुमताई म्हणते, बापरे, म्हणजे मधुभाऊ एक प्रकारे तुमचा त्याने कबुली जबाबावर सही घेतली आहे. मग मात्र अर्जुन म्हणतो, अरे बापरे, हे खूपच रिस्की आहे मधुभाऊ, म्हणजे तुमच्या जीवाला आता खूप धोका आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता कुठेतरी निघून जायला पाहिजे, म्हणजे तुम्ही सेफ राहताल. मधुभाऊसुद्धा म्हणतात, हो मला कळालं की मी ते सही करून चूक केली आहे. मग असं बोलत असतात अर्जुन म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत ना आमच्या घरी चला, तिथे महिपत तुम्हाला हात पण लावू शकणार नाही. मात्र मधुभाऊ त्याला नम्रपणे म्हणतात, नाही जावे बापू, लग्नाच्या आधी जे काय घडलं आहे ना तिथे मी येऊ शकत नाही आणि मला तिथे येणं हे सुद्धा पटत नाही आहे. मात्र मग अर्जुन त्यांना विनंती करतो, तुमचा मुलगा असं तुम्ही आला नसतात का. मधुभाऊ म्हणतात, सगळं ठीक आहे, पण माझ्या मनाला खरंच पटत नाही आहे की मी तिथे यावं म्हणून, आणि सगळ्या घरच्यांना त्रास होईल या गोष्टीचा.
पण अर्जुन त्यांना म्हणत असतो तुमच्या जीवाला खूप धोका आहे, तुम्ही कुठेतरी सेफ जागी जायला पाहिजे. आणि चैतन्य म्हणलं तर चैतन्याचं घरसुद्धा महिपतला माहिती आहे, तिथे पण तुम्हाला पकडेल तो. मग कसं तर त्या आश्रमात तर आमच्या लोकांकडे अर्जुन म्हणतो नाही नाही, तिथे पण तो महिपत पहिले दिवस शोधेल आणि म्हणजे मधुबनसोबत बाकीच्या पण लोकांना त्रास होईल. मधुबन कुणाचंही ऐकायला तयार नसतात. ते म्हणतात जे काय होईल ना इथेच होईल, मी कुसुमच्याच घरी राहणार आणि जे काय होईल ते होऊ दे माझ्या जीवनात, मला जीवाची बिलकुल काळजी नाही, जे काय होईल ते होईल. मात्र सगळे टेन्शन येतात. तेवढ्याच साई म्हणते एक व्यक्ती आहे जी माझ्यासारखीच मधुबनची काळजी घेईल. आता ती व्यक्ती कोण आहे आणि मधुबन तिच्याकडे जातात की नाही जातात त्या व्यक्तीकडे, हे बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, महिपत हे जे काय करतो रागामध्ये ते योग्य आहे का? कमेंट करा. आणि तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या भागामध्ये.